नाही बघा काय आहे आणि का आहे? नाही, आपल्या माध्यमातून मी आमच्या ओबीसी समाजाच्या सर्व स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि जागृत नागरिकांना ओबीसी समाजाच्या एक आव्हान करीन की त्यांनी एक टीम तयार करून तहसील ऑफिसमधनं ही प्रमाणपत्र निर्गमित केले जाते. प्रत्येक तहसील ऑफिसमधून दर आठवड्याला त्यांनी माहिती मागायला पाहिजे की या आठवड्यात कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची कुणाकुणाला प्रमाणपत्र निर्गमित केले ती यादी घ्यावी. त्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केले ते डॉक्युमेंट त्यांना मागावे आणि आजकाल माहितीच्या अधिकारामध्ये हे प्रत्येक कागदपत्र देणे अधिकाऱ्याला सक्तीचे असते आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कुठे डाऊट वाटला तर ते वरच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात आणि जर ते खोटे आढळून आले तर प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे. दोघांनाही सजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं कृत्य कुठलाही प्राधिकृत अधिकारी करेल हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून 2000, 2012, 2024 आणि 2007चा शासन निर्णय याप्रमाणे ज्याच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये किंवा न्यायमूर्ती शिंदे समितीने जी काही आणखी कागदपत्र अधिकृत केलेली आहे त्या अधिकृत कागदपत्रामध्ये तशी नोंद नाही त्या व्यक्तीला हे प्रमाणपत्र निर्गमित होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही. हे बघा की आज जो प्रत्येक ओबीसी व्यक्तीच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका निर्माण होत आहे, वेगवेगळी वक्तव्य आमच्या ओबीसी नेते मंडळीकडनं केली जात आहेत की अशा प्रकारच्या शंका आहे आणि मग सरसकट प्रमाणपत्र निर्गमित होतील, हे होतील, ते होतील. या शंका जर त्यांना दूर करायचे आहे तर त्यांनी नजर ठेवायला पाहिजे. शिक्षेची तरतूद आहे ना. जर फक्त आपण बोलत राहिलो तर काही होणार नाही, त्याच्यामध्ये कृतीसुद्धा असायला पाहिजे आणि तरतूद आहे की आपण तहसीलदाराकडे माहिती मागवू शकतो. ती माहिती मिळतात कारण ज्या व्यक्तीला प्रमाणपत्र दिलं ते योग्य आहे की अयोग्य आहे हे त्या गावातली व्यक्ती जेवढ्या चांगल्या पद्धतीने सांगू शकतो गावाच्या बाहेरची व्यक्ती सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक गावातील आणि तालुका स्तरावरील सर्व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून समाजाला न्याय देण्याची त्यांनी काम करावं आणि सर्व ओबीसी समाजातील व्यक्तींना दिलासा देण्याचं काम करावं. हे बघा मी 2023मध्ये सुद्धा जे बोलत होतो की खाडाखोड करणं सोपं आहे. एखाद्या व्यक्तीने खाडाखोड केली असेल पण ती खाडाखोड हे योग्य आहे की अयोग्य आहे, खरी आहे की खोटी आहे तो प्राधिकृत अधिकारी तपासणार आहे ना आणि त्याची 2 ठिकाणी तपासणी होणार आहे, एका ठिकाणी नाही. पहिली स्टेज जात प्रमाणपत्र मिळवण्याची. जात प्रमाणपत्र मिळाल्यावर ते कुठे जाणार आहे? व्हेरिफिकेशनला, व्हॅलिडिटीला. व्हॅलिडिटी आता दोन्ही विभाग वेगवेगळे आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्यू करते महसूल अधिकारी आणि व्हॅलिडिटी करतो सामाजिक न्यायाचे अधिकारी. दोघांनाही जी काही पद्धत कायद्यामध्ये दिलेली आहे त्या कायद्याच्या प्रमाणे प्रक्रियामध्ये जी काही दिलेली त्याप्रमाणे कार्य करायचं आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारे अवैध मार्गाचा अवलंब करून ते जात प्रमाणपत्र मिळवलं असेल तर जो व्यक्ती जात प्रमाणपत्र मिळवतो त्या व्यक्तीला सुद्धा सजा आहे आणि जो प्राधिकृत अधिकारी तशा प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करतो, निर्गमित करतो, त्यालासुद्धा सजेची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळे अधिकारीसुद्धा अशा प्रकारचं काम करेल याच्यावरती माझा विश्वास नाही. माझं म्हणणं काय, मी तसं म्हणण्याच नाही. असं मी काय म्हटलं मिळू शकतं खोटे लोक खोडताळ करू शकतात, करू शकत नाही असं नाही आहे.
पण ते तशा प्रकारची खोडतोड केल्यावर त्याच्या आधारे त्या व्यक्तीला ते जात प्रमाणपत्र मिळालं का, आणि त्याच्यानंतर त्या माहितीच्या आधारे त्या कागदपत्राच्या आधारावर त्याच्या जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी झाली का. बघा, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या.